Student, good evening. कसे आहात? बरे आहात ना? You may be very good. Yesterday we have studied the polynomial quadratic equation as well. Okay. So today we are going to study polynomial. With 8-9 days we will study the polynomial and the theorems, which is very easier. If x minus 2 is equal to 0, then we have to take the value x is equal to 2. If there is x plus 2, then the value will you take, which we want to take, we will take minus 2. Okay. So this is the very easiest chapter. 3, 9th as well as 10, 12. Now if the px is equal to x cube, x minus 2, find its value. They have given x minus 2 divided. This is the divisor. This is the divisor. So, if x minus 2 is equal to 0, then x is equal to 2. You must take it x is equal to 2. Therefore, P2 is equal to 2 raised to 3 means 2 मल्टिप्लाय 3 टाइम्स. दोनाचा गुणाकार 3 वेळा म्हणजे काय 2 मल्टिप्लाय 2 रेस टू 3 आहे ना, म्हणून 3 दोनाचा गुणाकार 3 वेळा. 2 2s are 4 मल्टिप्लाय 2 and then 2 4s are 8. This is the answer. What is the value of Px? P2 is equal to 8. This is answer. 1 मार्क किंवा 2 मार्कला येते बरोबर. दिस इज द पॉलिनॉमियल. आता हे जरा थोडंसं 3 मार्काचं आहे, इथे लक्ष द्या. ई पी एक्स इज इक्वल टू दिस पॉलिनॉमियल. याची डिग्री किती होईल माहिती आहे? डिग्री मोस्ट 3 होणार. डिग्री किती होणार? 3. याची डिग्री 3, घातांक 3 आहे म्हणून डिग्री 3. मग आता आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम इफ एक्स मायनस 2 इज गिवन. मग आता इथे x मायनस 2 दिलाय तर काय करावं लागेल? x मायनस 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 2. हे 2 घ्यायचे तुम्ही. सर्वात सोपं म्हणजे काय? मायनस 3 दिला तर प्लस 3 घ्यायचा, मायनस 2 दिला तर प्लस 2 द्यायचा, प्लस 2 घेतला तर मायनस 2 घ्यायचा आणि प्लस 1 घेतला तर मायनस 1 घ्यायचा. विरुद्ध साईन घ्यायचं फक्त, लक्षात ठेवा पॉलिनॉमियल. मग आता आपल्याला px म्हणजे 2 दिलाय ना, तर p2 काढा. मग आता p2 काय होईल? 2चा घातांक 3 बरोबर, x रेस टू 3 मायनस m ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणून काय होईल? 2चा वर्ग होईल ना. ज्या ठिकाणी x दिलाय तिथे फक्त 2 व्हॅल्यू घ्यायची. इथे 2चा घन मायनस m x चा वर्ग प्लस, आता इथं काय आहे? 10. इथं मल्टिप्लाय किती आहे? 2 बरोबर, आणि हे मायनस 2 झालं. आता बघा काय होईल? P2 इथं बरोबरचं चिन्ह द्यायचं राहिलं, हे की नाही? विसरायचं नाही. बरोबर खाली बरोबर. मग आता बरोबर खाली बरोबर किती होईल? या ठिकाणी 2चा घन किती झालं घेतलेलं आहे आपण? 2चा घन 8 म्हणजे 8 मायनस, आता इथं मायनसच होईल m. 2चा वर्ग किती? 4 बरोबर, प्लस किती? 10 2s are 20, इथं 20 बरोबर, मायनस 20. आता इथे बघा इज इक्वल टू 8 मायनस हे इथे 1 असतं म्हणजे 4m प्लस 20 मायनस 20. आता इथं प्लस 20 मायनस 20 वजा 20 0 होतं, किंवा प्लस मायनस हे सारखे सारखे गेले, कॅन्सल करायचे बरोबर, जाऊ द्यायचे. ओके. मग आता इथं राहिलं काय? इज इक्वल टू 8 मायनस 4m. आता इथं मायनस आहे म्हणून लेफ्ट आणि राईट हे घेऊन टाकायचं, म्हणजेच 8 इज इक्वल टू
4m. हा 8 इकडे ठेवलेला आहे आणि हा 4 इकडे तर प्लस झाला, बरोबर की नाही? 4 इकडे झाला तर प्लस. मग आता या ठिकाणी काय होणार, हे 4 मल्टिप्लिकेशन इकडे गेल्यावर काय होतील, मग असं उलट जरी केलं तरी चालेल. 4m इज इक्वल टू 8. Therefore m इज इक्वल टू 8 बाय किती 4, म्हणजेच 4 1 जार 4, 4 2 जार 8. द व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू किती आली, m इज इक्वल टू 2. हे आलं आन्सर, बरोबर? समजलं प्रत्येकाला? हे मायनस आहे, इकडे गेल्यावर प्लस होतात, म्हणजे 4m इज इक्वल टू 8, 8 इज m इज इक्वल टू 8/4, म्हणजे त्याचे 2 झाले. समजलं प्रत्येकाला? असे 2 उदाहरणं तुम्ही सोडवा घरी. व्हेरी व्हेरी इझी. एक पॉलिनोमियल घ्या आणि x+3 घ्या किंवा x-1 घ्या आणि तुम्ही स्वतः सोडवा. 3 मार्काला इथं परीक्षेला. ओके, समजलं सर्वांना? ओके, बाय, थँक्यू.